नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहे सायन्स पार्ट 1 पेपर. तर या पेपरबद्दल आपण डिस्कस करूया की कोणकोणत्या सिली मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे, कसे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घ्यायला पाहिजे आणि ऑफकोर्स आता एंड मोमेंटला असतात की काही गोष्टी नाही कळत आपल्याला की कोणत्या क्वेश्चनला कसं अप्रोच वगैरे करायला पाहिजे. तर आज आपल्यासोबत आहे अक्षय अंबाडकर सर, ज्यांना अराउंड 9 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे आणि त्यांची स्वतःची अकॅडमी सुद्धा आहे, A+ सायन्स अकॅडमी मोर्शीला. सो ते त्यांच्या एक्सपिरियन्समधनं त्यांच्या जे पण काही त्यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलं आहे त्यामधनं त्यांना भरपूर गोष्टी माहिती आहे की कसा पेपर सॉल्व्ह केल्याने व्यवस्थित तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आज विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करू. अँड फर्स्टली थँक्यू सर, कारण तुमचाही बिझी शेड्यूल चालू होता, बॅचेस वगैरे असतात, त्याच्यातून वेळ काढला तुम्ही आज. ओके, थँक्यू सूरज सर. हरकत नाही, विद्यार्थ्यांसाठी आपण करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला पेपर जो असेल आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 असेल, ज्यामध्ये आपल्याला 40 पैकी 40 पूर्ण मार्क कसे मिळवायचे याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. तर पेपर सॉल्व्ह करायच्या आधी सर्वात आधी बेसिक इन्स्ट्रक्शन असतात, ज्यामध्ये तुम्ही रीड करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार काय काय आपल्याला फॉलो करायला पाहिजे. बरोबर. त्यामध्ये एकच इन्स्ट्रक्शन आपल्याला फॉलो करायचे, विशेष म्हणजे की पहिला प्रश्न जो असेल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, यामध्ये पहिला अटेम्प्टच कन्सिडर केला जातो. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा 4 ऑप्शनचे 4 पर्याय लिहून त्याला आपण नाही लिहायला पाहिजे, एकच अटेम्प्ट केला जातो. म्हणजे ओव्हर स्मार्ट नको हो, नाही तर चला मी 4 वेळा लिहितो तर होऊन जाईल. तर तसं नाही करायचं, शक्यतो ते टाळायचं. आणि दुसरी गोष्ट विशेष की आपल्याला हँडरायटिंग चांगलीच काढायची आहे आणि सुटसुटीत पेपर दिसायला हवा, कारण आपण व्हॅल्युएशन करताना समोरचा चेक करताना तेच बघतो मुलांनी पेपर कसा लिहिलेला आहे. तर तेवढं थोडं लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल. ओके, बरोबर आहे. म्हणजे मी पण आता एवढे पॉडकास्ट वगैरे शूट करते तर मोस्टली प्रत्येक टीचर्स असो किंवा जे पण काही मेंटर्स असो हे सजेस्ट करतात की पेपर सुटसुटीत लिहा, कारण त्यांना खूप सारे पेपर चेक करायचे असतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे नंबरिंग व्यवस्थित लिहा, नंबरिंग चुकू नका देऊ. सो सर, आपण 1 बाय 1 काय करू, क्वेश्चन बाय क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो, मग मला तुम्ही तसं म्हणजे इन द केस स्टुडंटला गाईड करा. त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 आहे जो की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे, याला कसं अप्रोच करायला पाहिजे. तर सर्वात आधी पहिला जो प्रश्न असेल फर्स्ट ए, म्हणजेच ज्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल, त्याचबद्दल आपण आधी बोललो की यामध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात. नॉर्मली पहिला प्रश्न म्हणजे यामध्ये जर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क हवे असेल तर सर्वप्रथम सांगायचं हेच आहे मला की आपण बेसिक स्टडी आपला पूर्ण पाहिजे. जसं की आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि 2-3 दिवसावर आपला पेपर आहे, तर तरी विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की जर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण 5ही ऑब्जेक्टिव्ह बरोबर पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही डायजेस्ट असेल, ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये एक्स्ट्रा ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात, त्या पूर्णच्या पूर्ण वाचायला पाहिजे. कमीत कमी जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर ज्यामध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळू शकते. आपलं टार्गेट हेच असेल की आपले 5 पैकी 5 पूर्ण मार्क यामध्ये यायला हवे. राईट, म्हणजे व्यवस्थित कॉन्फिडंट असला पाहिजे तुम्हाला की काय आन्सर आहे काय नाही, आणि जे फर्स्ट होईल तेच कन्सिडर करण्यात येईल अटेम्प्ट. क्वेश्चन 1 मध्ये बी आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, हा कसा राहतो. क्वेश्चन 1 मध्ये जो बी प्रश्न असतो हा पण पुन्हा 5 मार्क्सचाच असतो, ज्यामध्ये पुन्हा आपल्याला 5 पैकी 5 मार्क घ्यायचे आहे. तर यामध्ये काही ट्रू फॉल्स असतात, मीन्स प्रत्येक 5 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, ज्यामध्ये ट्रू फॉल्स असेल, चूज द करेक्ट यामध्ये पुन्हा फिल इन द ब्लँक 1 मार्क साठी विदाउट ऑप्शन वाली असू शकतं, मॅच द पेअर असू शकते, को रिलेशन्स असू शकतात, गिव्ह द 1 वर्ड पण असू शकतं, म्हणजे एखाद प्रश्न दिला आणि 1 वर्ड त्याचा आन्सर लिहा, अशा प्रकारचे प्रश्न. आणि यासाठी आपलं बेसिक नॉलेज खूप महत्वाचं आहे. यासाठी पण विद्यार्थ्यांना मी तेच सांगू इच्छितो की प्रत्येक चॅप्टरमध्ये डायजेस्टमध्ये दिलेलं असतं आपल्याला. डायजेस्ट तुम्ही कोणती पण फॉलो करू शकता, यामध्ये काही कोणत्या कंपनीचं नाव आपण घेणार नाही. तर या डायजेस्टमध्ये दिलेले असतात को रिलेशन्स आणि प्रत्येक चॅप्टर वाईज ते दिलेले असतात. ते जर आपण बेसिक पूर्ण वाचलं तर यामध्ये आपले हे 5 मार्क पुन्हा कव्हर होते. म्हणजे ते 5 आणि 5, पहिला प्रश्न आपल्याला 10 पैकी 10 पूर्ण मार्क भेटू शकतात आणि हे आपण करायला पाहिजे, तरच आपल्याला हे 10 मार्क पूर्ण मिळेल. बरोबर, म्हणजे इथे थोडे मिक्स टाईप क्वेश्चन्स असतात, हो, पण इझी असतात, बेसिक्स वर विचारले, एकदम बेसिक असतात. ग्रेट. आणि आता क्वेश्चन 2 ला जर जाऊ आपण, गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2, यामध्ये किती लाईन्सचे आन्सर्स वगैरे लिहायला पाहिजे आणि कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. बघा, मी या आधीच्या वर्षी म्हणजे जेव्हा व्हॅल्युएशन केलं यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ज्या चुका केल्या होत्या ते गिव्ह रिझन मध्येच केलेल्या होत्या. आणि क्वेश्चन 2 जे ए बघतो आपण, यामध्ये गिव्ह रिझन आहे, गिव्ह द सायंटिफिक रिझन, आणि यामध्ये 3 प्रश्न सर आपल्याला दिलेले असतात आणि 3 प्रश्नांमधून आपल्याला 2 प्रश्न करेक्ट म्हणजे लिहायचे असतात. आणि गिव्ह रिझन हे 1-2 मार्क्सचं असल्या कारणामुळे आपल्याला प्रॉपर व्हॅलिड 2 पॉइंट यामध्ये लिहायचे असतात. विद्यार्थी मोस्ट ऑफ द काय करतात, एकच व्हॅलिड पॉइंट लिहितो
लिहितो आणि सोडून देतो, त्याच्या कारणामुळे त्यांचा 1 मार्क्स तिथं जातो. आणि जर आपल्याला वाटत असेल कोणकोणते म्हणजे सायन्स 1 मध्ये केमिस्ट्री वाला पण गिव्ह रिझन येते त्यातलं, तर रिॲक्शन पण लिहायचं काम पडते. तर त्याच्या कारणामुळे त्यांनी 2 पॉईंट पूर्ण कव्हर करायला पाहिजे. आणि त्यांनी मेन्शन जरी केलं पॉईंट 1 आणि पॉईंट 2 तर ते पण बेटर असेल, कारण चेक करताना जनरली व्हॅल्यूवर तेच बघतात अँसर की नुसार की 2 पॉईंट व्हॅलिड लिहिलेले आहेत काय, तर तुमचं गिव्ह रिझन मध्ये 2 मार्क मिळतातच. आणि आपल्याला 3 पैकी 3 जरी येत असेल तर आपण लिहायला पाहिजे, कारण एखाद्या वेळेस 1 पॉईंट चुकू शकतो तर आपल्याला तो तिसरा लिहिलेला प्रश्न मार्क देऊन जातो. त्याच्या कारणामुळे 3 पण अटेम्प्ट करायचे. चालेल, बढिया. सो आता याच्यामध्येच क्वेश्चन 2 मध्येच बी आहे, अँसर द फॉलोइंग एनी 3. यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, कोणत्या चॅप्टर्स मधनं, आणि याला पण कसं सॉल्व्ह करायला पाहिजे? बघा सर, क्वेश्चन 2B जो असतो यामध्ये आपल्याला 2 मार्क्सचे 5 प्रश्न विचारलेले असतात आणि त्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न लिहायचे असतात. जनरली आपण बघत आहे की गेल्या 2-4 वर्षामध्ये असं होत आहे की जास्तीत जास्त प्रश्न हे ऍक्टिव्हिटी बेस येत आहे. ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे अँसर जनरली 1 लाईन मध्येच अँसर येत आहे. 1 लाईन मध्ये अँसर येत आहे म्हणजे याच्यासाठी पण आपला स्टडी जो आहे तो बेसिक स्टडी पूर्ण आपल्याला पाहिजे. जर तो स्टडी चांगला असेल तर आपण हे मार्क घेऊ शकतो. यामध्ये आपण असं कन्फर्म सांगू नाही शकत 10 चॅप्टर मधून की याच चॅप्टर मधले प्रश्न येणार, कारण कोणत्याही चॅप्टर मधून प्रश्न येऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला जर पूर्ण मार्क्स हवे असेल तर आपला स्टडी म्हणजे पूर्णच असावा लागतो. आणि यामध्ये कधी कधी काय होते, 5 प्रश्नामध्ये एखादं न्यूमेरिकल छोटंसं येऊन जाते जे आपल्याला आरामात 2 मार्क्स देऊन जाते. यासाठी मुलांनी काही स्पेसिफिक चॅप्टर असतात, जसं की यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तर यामध्ये छोटंसं न्यूमेरिकल आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाला. त्याच्यानंतर हीट वाला चॅप्टर आहे त्यामध्ये पण आहे. तर हे बेसिक चॅप्टर केले तर यामधून त्यांना मार्क मिळू शकतात. ओके, आता आपण जाऊया क्वेश्चन 3 वर, जो की आन्सर द फॉलोइंग एनी 5 क्वेश्चन्स आहे, म्हणजे जवळपास. तर यामध्ये कसं अटेम्प्ट करायला पाहिजे विद्यार्थी? यामध्ये न्यूमेरिकल्स पण येत असेल आय गेस. हो, आपण जो आता जस्ट क्वेश्चन 2 पाहिला सर, 2B, ज्यामध्ये 5 प्रश्न विचारले असतात. यामध्ये एक प्रश्न सांगायचा आहे की जर डिफरन्शिएट बिटवीन आलं सपोज, तर यामध्ये मिनिमम 2 पॉइंट्स आपल्याला लिहायचे असतात. विद्यार्थी विचारात पडतात की पॉइंट कसे लिहायचे किंवा किती लिहायचे. आणि यामध्ये विशेष एक गोष्ट पण सांगायची आहे की प्रश्न जेव्हा आपण अँसर लिहितो, अँसर लिहिताना आपल्याला प्रश्न पूर्ण काळजीपूर्वक वाचायची गरज असते. कारण मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षी खूप साऱ्या चुका मुलांनी केल्या, जसं की डायग्राम दाखवतात. जसं आपण आता प्रश्न 3 याबद्दल बोलणार आहे. प्रश्न 3 मध्ये आपल्याला 8 प्रश्न दिले असतात. बरोबर. 8 प्रश्नापैकी 5 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असते आणि प्रत्येक प्रश्न हा 3 मार्क्सचा असतो जनरली. मग 3 मार्क्सचा प्रश्न असल्या कारणामुळे यामध्ये आपल्याला उत्तर पण तशा प्रकारचं लिहायचं असते. पण या प्रश्नामध्ये बरं मागच्या वर्षी बघतो म्हटलं तर खूप सारे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आले आणि त्याच्या कारणामुळे पेपर लिहिणं खूप इझी झालं. पण थोडंसंच लिहायचं आहे, मीन्स शॉर्टमध्ये आन्सर आहे पण ॲक्युरेट लिहायचे आहे. जर यामध्ये आपण मिस्टेक केलं तर आपला 1 मार्क सरळ जाऊ शकतो. त्याच्या कारणामुळे यामध्ये काय करायचं, सर्व आधी मला सांगायचं की न्यूमेरिकल यामध्ये 1 कंपल्सरी असतं. 8 प्रश्नामध्ये 1 न्यूमेरिकल असते आणि काही विद्यार्थी न्यूमेरिकल नाही करू शकत, त्यांना हार्ड जाते. करायला पाहिजे पण नाही करत, तरी पण त्यांना 40 मार्क्स पाहिजे असेल तर ते आरामात घेऊ शकतात. इथं म्हणजे विद्यार्थी कोणताही संकोच त्यांच्या मनात नसायला पाहिजे. जर कोणी न्यूमेरिकल सॉल्व्ह केलंय तर गिवन डाटा आधी लिहायचा आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युल्याला मार्क्स असतो, हाफ मार्क्स इंडिकेट केला असतो आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू पुटअप करून सॉल्विंग करायचं. शेवटचं एक न्यूमेरिकल सॉल्व्ह जेव्हा आपण करतो त्यामध्ये एक करायचं, जर त्यांनी जे विचारलं ते शेवटी सेंटेन्स मध्ये लिहायचं असतं. सेंटेन्स फॉर्म मध्ये लिहिलं आणि त्याचं युनिट मस्ट आहे. युनिट जर लिहिलं नाही तर अर्धा मार्क मीन्स हाफ मार्क्स तिथं जातो आपला, आणि सेंटेन्स नाही लिहिलं तर तिथे हाफ मार्क्स जाऊ शकतो. त्याच्यामुळे न्यूमेरिकल मध्ये ह्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे, नाहीतर मग आपले त्या ठिकाणी मार्क्स कटू शकतात. याच्या व्यतिरिक्त यामध्ये काही प्रश्न आले आहेत, जसं मी तुम्हाला विचारू म्हणजे सांगू शकतो की त्यांनी काही एलिमेंट्स बद्दल विचारलाय. जसं की त्यामध्ये 3rd मध्ये 2nd प्रश्न तुम्ही रीड करा. काय आहे सर 3rd मध्ये 2nd प्रश्न? त्यामध्ये ओके, राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. हा, डिस्क्रिप्शन वरून नेम आणि सिम्बॉल विचारले. तर मुलं काय करतात, जनरली त्यांना आन्सर माहिती असते तर ते फक्त एलिमेंटचं नाव लिहून टाकतात. ओके, आणि काही मुलांना त्याचा सिम्बॉल माहित नसतो. तर इथं मागच्या वर्षी जो पेपर चेक झाला त्याच्या अकॉर्डिंग नेम
लिहायचा हाफ मार्क्स होता आणि सिम्बॉल लिहायचा हाफ मार्क्स होता. मोस्ट ऑफ द स्टुडंटनी फक्त नेम लिहिले किंवा काही मुलांनी सिम्बॉल लिहिले. तर इथं जे टॉपर मुलं होते मीन्स आउट ऑफ पेपर लिहिणारे त्यांचे पण 1-1, 1.5 मार्क्स गेले आणि त्याच्या कारणामुळे 40 पैकी 40 लिहून पण त्यांना पूर्ण मार्क मिळू नाही शकले. या सिली मिस्टेक्स विद्यार्थ्यांकडून खूप साऱ्या होत असतात. तर विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी पूर्ण प्रश्न वाचायला पाहिजे, विचारलं काय आणि तेवढं पूर्ण लिहायला पाहिजे. ओके, असा प्रश्न तिसरा आपण टॅकल करू शकतो ज्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक विद्यार्थी करतात आणि त्यामध्ये त्यांनी करायला पाहिजे. आणखी खूप सारे प्रश्न यामध्ये असे दिलेले आहेत, जसं की त्यामध्ये चौथा प्रश्न आहे सर, की त्यामध्ये 2 डायग्राम आपल्याला दिलेले आहे. आपण डिस्कस करत आहे 2025चा फेब्रुवारी मार्चचा पेपर. यामध्ये प्रश्न तिसरा, यामध्ये चौथा जो प्रश्न आहे त्यामध्ये 2 चित्र आपल्याला दिलेले आहेत. मीन्स फ्लेमिंगचा राईट हँड रूल आणि फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. यामध्ये पण प्रश्न असा होता की त्याला आयडेंटिफाय करा आणि त्याच्यानंतर त्याला एक्सप्लेन करा. आयडेंटिफाय करायचा सर हाफ मार्क्स होता. बरोबर. मुलं काय करतात तर डायरेक्ट डायग्राम ए लिहितात आणि ते फ्लेमिंगचा राईट आहे की लेफ्ट हँड रूल आहे सुरू करून देतात लिहायला. तर इथं काय होतं त्यांचा हाफ मार्क्स निघून जातो. कारण टायटल फ्लेमिंग राईट हँड रूल एवढं लिहायचं पण आपल्याला हाफ मार्क्स भेटतो. मग या गोष्टीच्या जर काळजी आपण व्यवस्थित घेतली तर मुलांची इथं मार्क्सच कटणार नाही. असं त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. बढिया. म्हणजे या प्रकार म्हणजे हा जो क्वेश्चन आहे थोडा 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असते तर घाई गडबडीत किंवा थोडंसं रश मध्ये तुम्ही काही बेसिक गोष्टी मिस करणार आणि 1 to 2 मार्क्स मिक्स होऊ शकतात. आणि थोडं लक्ष देऊन करा. हो, आणि यामध्ये जनरली न्यूमेरिकल जर आपण सोडून दिलं, सपोज काही विद्यार्थी नाही करू शकत, तर 7 प्रश्न जे असतात 7 पैकी आपलं टार्गेट असायला पाहिजे की 7 पण प्रश्न आपण अटेम्प्ट केले पाहिजे. जेणेकरून त्यात असं होते कधी कधी आपण 3 पैकी पहिला प्रश्न पूर्ण लिहितो पण नकळत काही चुका घडून जातात, आपल्या रायटिंग मध्ये काही मिस्टेक होतात. तर जिथं 3 पैकी 2 मार्क्स मिळाले तर पुन्हा मग आपण एक्स्ट्रा प्रश्न लिहिला त्याचे 3 मार्क्स काउंट होतात आणि हा सर्कल होतो. त्याच्या कारणामुळे एक्स्ट्रा सॉल्व्ह केलेले प्रश्न कधी पण आपल्याला पूर्ण मार्क देऊन जातात. म्हणून विद्यार्थ्यांचा हाच अप्रोच असायला पाहिजे की आपल्याकडून पूर्णपैकी पूर्ण पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे. या गोष्टीची काळजी घेतली तर इथं 15 पैकी 15 त्यांना पूर्ण मार्क्स मिळू शकतात प्रश्न तिसऱ्यामध्ये. ओके, ग्रेट. आता आपण लास्ट क्वेश्चन वर येऊ. आन्सर एनी ऑफ द फॉलोइंग. म्हणजे 2-3 क्वेश्चन दिले जाते, 3 पैकी एकच सॉल्व्ह करायचं. 2च प्रश्न असतात सर. ओके, सॉरी. प्रश्न चौथा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. यामध्ये प्रश्न चौथा जो असते तो 5 मार्क्सचा असतो आणि हाच थोडा इम्पॉर्टंट असतो आणि हा 10 चॅप्टर पैकी जनरली काही सिलेक्टेड चॅप्टर आहे ज्यामधूनच येऊ शकतो. मुलांनी जर ते दरवर्षीचे पेपर पाहिले त्यांच्या लक्षात येऊ शकते. पण यामध्ये कसं होतंय सर, एक्झरसाइज ऍज इट इज पेपरमध्ये कधीच येत नाही. बरोबर. ऍक्टिव्हिटी हे बोर्ड बनवत आहे. काही 3 प्रश्न बुक मधले, 2 प्रश्न बुकशी रिलेटेड मीन्स प्रश्नाशी रिलेटेड येत आहे. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आजकाल बनत आहे. त्याच्या कारणामुळे मुलांचं जे बेसिक नॉलेज आहे ते पूर्ण असणं आवश्यक आहे. कारण त्यांना पूर्ण अभ्यास करून जर बेसिक नॉलेज थोडं कमी असेल किंवा रिलेटेड कन्सेप्ट माहीत नसेल तर त्यांचा मार्क्स इथं जाऊ शकतो. त्याच्या कारणामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये डायग्राम पण विचारली जाऊ शकते. त्याचं लेबलिंग, जसं यामध्ये प्रश्न चौथ्यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय आपल्याला, आय थिंक आयची इमेज विचारली आहे त्यामध्ये. ड्रॉ नेट लेबल डायग्राम ऑफ यू. तर विद्यार्थी काय करतात, ड्रॉ म्हटलं तर ड्रॉ करून घेतात. यामध्ये 4च प्रश्न विचारले आहेत सर आणि 4 प्रश्नाला 5 मार्क्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना लक्षातच येत नाही कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहे. अशा केसमध्ये जर डायग्राम आली तर ऑब्व्हियस स्केच द लेबल डायग्राम असतं आणि जर ड्रॉइंग चांगली केली आपण तर 1 मार्क्स मिळतोच आपला. पण त्याचे लेबलिंग पण आवश्यक आहे. म्हणजे त्याला जर 2 लेबलिंग केले तर आपण त्याचं हाफ मार्क्स मीन्स 2 मार्क्स पहिल्याच प्रश्नाला होते. त्याच्यानंतर बी मार्क्स, बी क्वेश्चन, सी क्वेश्चन, डी क्वेश्चन त्यामध्ये जे असतो त्यांना प्रत्येकी 1-1 मार्क्स असतो. आणि अशा प्रकारे म्हणजे 5 मार्काची ऍक्टिव्हिटी पण आपण एकदम आरामात सॉल्व्ह करू शकतो. आणि या ठिकाणी पण मुलांचा अप्रोच तोच असायला पाहिजे की आपल्याला 4 प्रश्न चौथा 2 पैकी 2ही पूर्ण सॉल्व्ह करायचे असेल, जेणेकरून आपला पहिल्या प्रश्नामध्ये जर मार्क्स गेला तर दुसरा काउंट होतो. हा क्रायटेरिया बोर्डचा असाच आहे. पहिला अटेम्प्ट केला पाहिजे, फक्त तो ऑब्जेक्टिव्ह साठी आहे. बाकी प्रश्न आपण पुन्हा सॉल्व्ह करू शकतो जर आपल्याला डाऊट असेल तर. आणि एक्स्ट्रा ऑर मध्ये पण आपण सॉल्व्ह करू शकतो, जेणेकरून आपल्याला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. तर अशा प्रकारे आपण चौथा प्रश्न पण सॉल्व्ह करू शकतो. राईट. आणि म्हणजे मार्क्स मिळेल, फक्त सिली गोष्टी अवॉइड करावं लागेल. हा, म्हणजे सायन्स मध्ये पूर्ण मार्क्स मिळवणं तसं पाहाल तर खूप इझी आहे. पण यामध्ये विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या सिली मिस्टेक्स होतात ज्या आपल्याला अवॉइड करायच्या असतात.
आणि त्यात जर विद्यार्थ्यांनी अवॉइड केल्या तर त्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळूच शकतात. राईट. हो. जसं अक्षय सरांनी सांगितलं बरोबर आहे. कारण काय आहे माहिती आहे का बघा, सगळ्यात महत्त्वाचं की जर समजा तुम्हाला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचं, चांगले मार्क्स घ्यायचे आहे, तर जे कॉन्फिडंट आहे तुम्ही ज्या क्वेश्चन्सवर पहिले ते अटेम्प्ट करा आणि लास्टमध्ये म्हणजे जसं मोस्टली लास्टमध्ये तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करा. नाही तर असं नको व्हायला पाहिजे की 3च क्वेश्चन सॉल्व्ह झाले, 14 पूर्ण सुटून गेला. असं नका करायचा. पहिले आपला जेवढा पेपर कॉन्फिडंट आहे तो सॉल्व्ह करायचा. देन लास्टमध्ये जो 15 मिनिट उरतात आणि आपल्याला वाटतं की इथे माझे मार्क्स कडू शकतात, ते नंबरिंग व्यवस्थित करून लगेच ते जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करू शकता. आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून मदत मिळेल. आणि तरी पण काही डाऊट्स असेल, काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता. हा सांगा ना, अजून असेल काही तर. विशेष गोष्ट अशीच आहे की सरांनी सांगितल्यानुसार की आपल्याला सर्वात आधी म्हणजे जो क्रमांक आहे, क्वेश्चन नंबर, तो व्यवस्थित लिहायचा असते. काही विद्यार्थी सुरुवातीला 5 प्रश्न सॉल्व्ह करून घेतात, त्याच्यानंतर 3 राहिलेले नंतर करू, तर तेव्हा नंबरिंग चुकतात. ते नंबरिंग ना चुकता आपल्याला लिहायचे, जेणेकरून करेक्ट भेटणार. आणि दुसरी विशेष गोष्ट, कधी कधी काय होते, आपण पूर्ण पेपर सॉल्व्ह करतो. माझ्या काही विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून विद्यार्थ्यांना सांगतो, जेणेकरून ते चुका करणार नाही. कधी कधी काय होते, आपण 5 ऑब्जेक्टिव्ह लिहून घेतो पण ऑप्शन लिहायचं राहते आपलं, म्हणजे कन्फ्युजन असतं. त्याच्या कारणामुळे काय होते, तर आपण विद्यार्थ्यांचं ऐकतो आणि बरोबर लिहिलेला आन्सर पण खोडून टाकतो. आणि हा कॉन्फिडन्स तुमचा गमावू नका. इथं मला एकच सांगायचं आहे, तुम्ही अभ्यास केला, वर्षभर अभ्यास केला आणि तुमच्या कॉन्फिडन्सनुसार तुम्हाला जे ॲक्युरेट आन्सर वाटते तेच तुम्ही लिहा. कारण काही विद्यार्थ्यांचे असेच मार्क्स गेले, बरोबर लिहून खोडला आणि चुकीचं आन्सर लिहिलं. अशा चुका आपल्याकडून जनरली होतात आणि ते नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मग हे सांगायचं आहे मला. बरोबर, अगदी बरोबर. हे होतं, म्हणजे मी पण रिलेट करू शकतो. स्टील आठवतं की कधी फिलिंग द ब्लँक्स लिहिलं राहायचं, लास्टच्या मोमेंटला सगळं केओस होऊन जातं. कोणी म्हणतं हे जसं अल्कलाईन आन्सर आहे, कोणी म्हणतं ऍसिडिक आहे, कोणी असं. आणि आपण काय करतो मग, अरे यार काय असेल, अरे हा तो हुशार आहे, याला तर चांगले मार्क्स मिळाले होते, आपण ते कट करतो आणि आपण काहीतरी आन्सर लिहून देतो. तर तसं मिस्टेक्स करू नका. खूप छान पद्धतीने अक्षय सरांनी सांगितलं आणि आय होप स्टुडंटला याच्यातून मदत होईल. सो थँक्यू सर वन्स अगेन. विश यू ऑल द बेस्ट स्टुडंट. विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम मी ॲज वेल. थँक्यू सर.